ठीक आहे? तर सगळ्यात पहिली पायात थोडासा अंतर ठेवा, हात कमरेवर ठेवा आणि आपण मानेची एक्सरसाइज करतोय. सो हळू वरती बघा, श्वास घेत वरती. आपलं एवढं सुंदर स्टेडियम आहे, वरती बघा. श्वास सोडत हळू खालती बघायचंय. पुन्हा श्वास घेत हळू वरती बघा. श्वास सोडत हळू खालती बघायचंय. सगळे आपल्याला मूवमेंट्स एकदम हळू करायचे, जोरात नाही, अचानक नाही. हळू सेंटर मध्ये बघा, श्वास घेत समोर बघा. हळू तुमच्या उजवीकडे राईट साईडला बघा. सगळ्यांची उजवी बाजू कुठची आहे? सगळे इकडे तिकडे बघतायत, राईटला बघा. हळू तुमच्या लेफ्ट साईडला बघायचंय. डावीकडे बघा, तुमच्या डाव्या साईडला. पुन्हा एकदा हळू तुमच्या उजव्या बाजूला. खूप लोकांची उजवी बाजू बदलली आहे. हळू डावीकडे परत. पुन्हा सगळे सेंटर मध्ये यायचंय, समोर बघा. आता आपल्याला खालती बघायचंय आणि हळू आपली मान फिरवायची आहे गोल. एकदा घड्याळाचे काटे फिरतात तसे आणि एकदा घड्याळाचे काटे उलटे फिरतील तसे. सो हळू मान फिरवायची आहे. पुन्हा एकदा घड्याळाचे काटे फिरतायत तसे आणि उलटे काटे फिरतात तसे. हळूहळू फिरवा. आता स्लोली परत मान सेंटर मध्ये ठेवायचे आणि तुमचे हात आता समोर आणा. असं समजा की तुमच्या समोर भिंत आहे, जिला तुम्ही एकदम पुश करताय. त्या सगळ्या लोकांना आठवा जे तुम्हाला नेहमी नाही म्हणतात. ढकला त्यांना, जोरात ढकला. असे ढकला की ते परत समोर यायलाच नाही पाहिजे. सो फुल पुश करायचे. जे बोलतात ना खेळायचं नाही, पुश करा, जोरात पुश करा, अजून जोरात पुश करत राहायचे. परत कुठचीच भिंत, कुठच्याच रूपातली भिंत समोर नाही पाहिजे. आता हळू हात स्वतःच्या खांद्यांवर ठेवा. तुम्हाला स्वतःवरती विश्वास आहे? स्वतःला शाबासकी द्या. शोल्डर वरती शाबासकी द्या स्वतःला. तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंग आहात. तुम्हाला कोणच थांबवू नाही शकत, कुठच्याच फील्ड मध्ये थांबवू नाही शकत. आता हळू हे दोन्ही आपल्याला जॉईंट करायचे आणि मोठा सर्कल बनवायचा. मोठा गोलाकार बनवा. सो आपण 5 वेळा पुढे करतोय. 2 3, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. 4 आणि 5. आता उलटे या पुढे. 1 2 श्वास घे आत आणि बाहेर. 3 4 काढ बाहेर. 5. व्हेरी गुड. ले लंबा सांस. हा, आता हात साइडनी तुम्हाला क्लॅप करायचे. हा, एकत्र एकत्र हात साइडला घ्या आणि एकदा स्टार्ट करा. ठीक आहे, रेडी? हात साइडला ठेवा. स्टार्ट. 1 2 3 4. हा, श्वास घ्यायचा. हात मागे करताना श्वास घ्या, पुढे श्वास सोडा. 5 6 हळू 7. आता जोरात क्लॅप करा. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. आता पुन्हा एकदा कमरेवर हात ठेवा. बघूया तुमची कमर किती हलते. 5 वेळा फुल गोल फिरवायचा आहे. फुल बॉडीला फुल गोल फिरवा. 1 2 3 4
9 10 थांबा मजा आली मजा येते अजून करूया हा मग 5 वेळा परत जम्प करा 1 2 3 4 5 थांबा जेव्हा केव्हा तुम्हाला वाटते की मला कंटाळा आलाय नक्की ही पूर्ण सिरीज करा तुम्हाला मजा येईल लहान असू दे मोठे असू दे कोणी हे करू शकतं फक्त तिथल्या तिथे आनंदाने उडी मार आता आपण आसनाला स्टार्ट करतो आहोत सगळ्यात पहिली तालासन तर तुम्हाला तुमच्या पायात 1 फीटचं अंतर ठेवायचं आहे श्वास घेत दोन्ही हात वरती करायचे त्याचसोबत टाच पायाचे हिल्स वरती करा हा आणि होल्ड करा कोणी पाय खाली नाही ठेवायचे काय करतोय 5 4 3 2 1 हात मागून खाली येतील मागून खाली येतील पुन्हा एकदा ट्राय करूया श्वास घेत हात वरती पाय वरती 5 4 3 2 1 श्वास सोडत हळू खालून या आणि पाय पण खाली ठेवा नेक्स्ट आसन आहे तो आता इथं वाकायचं आहे तुम्ही लोकांनी काही खाल्लं नाहीये म्हणून अजून छान एक्सरसाइज होईल होल्ड करा 5 4 3 2 1 श्वास घेत वरती या दोन्ही हात हळू खाली घ्यायचे श्वास सोडत नेक्स्ट आहे वक्रासन करतोय आपण आता श्वास घेत दोन्ही हात मध्ये सेंटर मध्ये वरती घ्या आणि तुमचे दोन्ही हात आता साइड वाईज खालची बॉडी हलवायची नाहीये पूर्ण साइड वाईज साइडला या लोअर बॉडी कमीत कमी हलवायची आहे आणि पूर्ण बॉडीला ट्विस्ट करायचंय तसाच पुन्हा श्वास घेत सेंटर मध्ये या आजूबाजूला न मारता हळू दुसऱ्या बाजूला परत बॉडी टर्न करायची जमेल तेवढी फक्त वरचं शरीर तुमचं फिरवायचंय हळू परत श्वास घेत सेंटर मध्ये यायचे हळू हात खालती करायचे पुन्हा एकदा आपण स्टँडिंग पर्वतासन टाईप करतोय तुम्हाला फक्त मागे मागेच पोहोचले एकदम व्हेरी गुड दादा हात मागे करून तसंच आता श्वास सोडत खालती वाका आणि स्वतःचे पाय टच करा आपण दुसऱ्यांचे पाया पडतो आज आपण स्वतःच्या पाया पडूया आणि जर तुमच्या पायापर्यंत हात पोचत नाही म्हणजेच तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे म्हणजेच मध्ये पोट येत आहे श्वास घेत हळू वरती या आणि श्वास सोडत हात खालती ठेवा आता सगळ्यांनी खालती बसायचंय सगळे मांडी घालून बसले तर आता आपण बटरफ्लाय पोज करतोय त्याला भद्रासन म्हणतात सो दोन्ही पायाचे जे तळवे आहेत ते एकमेकांना जॉईंट करायचे व्हेरी गुड आणि डोळे बंद ठेवून फक्त श्वास घ्यायचा आहे लक्ष फक्त श्वासाकडे पाहिजे डोळे बंद ठेवून आवाज नको क्लॅप पण नाही करायचे नुसतं फक्त तुम्हाला पाय तसेच ठेवायचे पाय हलवायचे नाहीये डोळे बंद शांतता फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा एकदम दीर्घ श्वास घ्या विसरून जावा की तुम्ही इकडे स्टेडियम मध्ये बसलाय असं समजा की आपण एका देवळात बसलोय एका छानशा मंदिरात बसलोय
आम्हाला खायला कधी देणार, सगळे विचार येऊ द्या आणि जाऊ द्या. आणि चेहऱ्यावर एक छानशी स्माइल ठेवा आणि श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. डीप श्वास, डीप इनहेल. दीर्घ श्वास घ्या, हळू श्वास सोडा. चेहऱ्यावरची स्माइल नाही जायला पाहिजे. हा, आणि आता एकदम हळू डोळे उघडा. हळू डोळे उघडा. कसं वाटलं 2 मिनिटं शांत बसून? छान वाटलं? मग तुम्ही कधी असे शांत बसतात? नाही बसत आहे तर आतापासून बसा. बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या आतमध्ये झाकून बघायचं आहे. मनामध्ये. काय सर? शेजारी जास्त नाही बघायचं. हा, शेजाऱ्यांना नाही बघायचं, शेजारच्यांना नाही बघायचं, स्वतःमध्ये बघायचं. हा, स्वतःच्या आत बघायचं. ठीक आहे. आता मी मध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, खरं उत्तर द्यायची. कोणाला चॉकलेट आवडतं? सगळ्यांनी हात वर केले. मी पण हात वर करते, मला पण आवडतं. कोणाला आईस्क्रीम आवडतं? हा, मला पण आवडतं. कोणाला सगळ्या बाहेरच्या गोष्टी खायला आवडतात? वा, मला पण आवडतात. कोण घराचं जेवण आवडतं? बाकी के सभी सदस्य यहाँ पर बहुत बहुत मेरे को जाने का है सुभाष भाई साहब जिसने मेरे को बांसुरी दिया, हीरो बनाया. उनके यहाँ भी योगा डे आज, मगर यहाँ आना दिवेश के लिए ज़रूरी था. अभी मलखम भी है, अभी बहुत सारी चीज़ें हैं आपके पास. मला माहिती है मलखम खूब अच्छा. हाँ, मगर माँ मेरे को उधर सुभाष जी भी 11 बजे नहीं जाएगा तो शायद बोलेगा, तो जब भी बोलेगा मैं निकल जाएगा. मेरा कुछ नहीं. आप लोग मेरे को जब भेजना चाहते 11 बजे मेरे को बोलेगा भेजो. मैं आई तो समझा कि नहीं? हाँ बस नहीं, अगर इतना करके हो तो. सो मैं दीपक देवी जी से दरख्वास्त करूंगा कि बच्चों को 1-2 अच्छे आध्यात्मिक गाने गा के फिर जैकी दादा को हम धन्यवाद करेंगे. थैंक यू जी, थैंक यू वेरी मच. थैंक यू. एक साथ कैसे सब हाथ ऊपर करके क्या हाथ पीछे करके क्लैप. जैकी दादा के लिए क्लैप और एक राउंड ऑफ अप्लॉज. पूरी गोल हाथ को गोल आकार में घुमाते हुए एक राउंड ऑफ अप्लॉज. स्टैंडिंग मन का विश्वास कमजोर होना, लेकिन शक्ति हमें बनाना. पीछे हो जाओ, फोटो के लिए पीछे हो जाओ. पीछे हो जाओ, पीछे थोड़ा पीछे हो जाओ. सरळ वाले व्हाईट शॉट है. सर मी राहिला, मैं अकेला रह गया इधर. आज जैसा हमारा जीवन है, जैसी जीवन शैली है, उसमें हमें हमारी शारीरिक सुदृढ़ता के अलावा मानसिक संतुलन भी इसका ध्यान रखना पड़ता है. और योग ऐसा संपूर्ण एक ज्ञान है, एक तरीका है जिससे हम एक अच्छी जीवन शैली जी सकते हैं. चाहे हमारी मानसिक
सुदृढ़ता हो या शारीरिक लवचिकता हो, ये सब रेगुलर योगा करने से होता है। यही बात मन में रखते हुए हमने यह उपक्रम ऐसे बच्चों के लिए किया है जिनके जैसे आप जानते हो जो खेती करते हैं फार्मर्स होते हैं, उनके बच्चे जो सुसाइड कर चुके फार्मर्स, उनके बच्चों के लिए हमने ये रखा है और स्ट्रीट चिल्ड्रन के लिए ये रखा है ताकि वो शारीरिक मानसिक दृष्टि से सुदृढ़ हो जाए और वो भी हमारे इकोनॉमी का, हमारे देश का एक पहलू है और ये लोग भी सशक्त हो तो देश में बहुत बड़ा परिवर्तन आ सकता है। आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा आपण साजरा करतोय आणि मला खूप आनंद आहे की हा योग दिवस भारतातच नाही विश्वभरात एका सणासारखा साजरा होतोय आणि हे आजच्या जीवनात जरुरी पण आहे। आपण पाहत असाल दैनंदिन जीवन आपलं इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे, तर मानसिक आणि शारीरिक सुदृढता ही खूप जरुरी आहे, जी ह्याद्वारे आपल्याला नक्कीच रेग्युलर प्रॅक्टिसने मिळेल। हीच गोष्ट मनात ठेवून आम्ही हा दिवस आज साजरा करतोय। तुम्ही पाहिलं असेल ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा शेतकऱ्यांची मुलं इथे आज आलेली आहेत आणि जी स्ट्रीट ड्वेलर्स आहेत ती मुलं इथे आलेली आहेत। त्यांना आपण योगाचं प्रशिक्षण देतोय, थोडी एंटरटेनमेंट देऊ, मोटिवेशनल स्पीच होणार आहे। तर मला वाटतं या पूर्ण सेशननी त्यांच्या जीवनात एक नवीन उत्साह निर्माण होईल आणि तेही आपल्या देशाच्या प्रगतीत एक हातभार लावू शकतील। अंतर्राष्ट्रीय योगा दिन हमें एक ही दिन योगा करने के लिए नहीं है, ये हमें याद दिलाता है कि हमें साल भर योग करना है और उसके क्या फ़ायदे हैं। तो मैं सभी से यही रिक्वेस्ट करूँगी कि आज का दिन ज़रूर हम ये जो भारत से उपजा हुआ योग है ये इंटरनेशनली सेलिब्रेट करते हैं, पर आपका दायित्व ये बनता है कि आप इसे रोज़ प्रैक्टिस करें, तभी आपके जीवन में एक सकारात्मक बदलाव आएगा। थैंक यू। और आप सब भी योगा कीजिए, ज्वाइन करिएगा जब यहाँ चालू हो। धन्यवाद।